भरपूर लोकांना ना ते प्री डायबिटिक आहेत हे कळतच नाही, म्हणजे किंवा माहीत नसतं. आणि आता काही असे सिम्पटम्स आहेत का जे आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, की आता जरा जपून राहायला पाहिजे, आपल्याला आता हे सिम्पटम्स दिसत आहे, वी हॅव टू बी केअरफुल? हां, तर ह्या प्री डायबेटिक स्टेजमध्ये ॲक्च्युली सिम्पटम्स काहीच नसतात. इवन ॲडव्हान्स जसं डायबिटीस होतो तेव्हा पण त्याला सायलेंट आहे तो डिसीज. त्यामुळे वाढता वाढता पण लक्षात येत नाही की लोकांना की आपल्याला डायबिटीस होतो आहे म्हणून. आपलं A1C वरती चाललं आहे, शुगरवरती चाललं आहे, हे कळत नाही माणसांना. तर त्यातल्या त्यात प्री डायबेटिक रेंजमध्ये जनरली वजन वाढायला लागतं. वजन वाढणे हा एक, ज्यांचं वजन वाढलेलं असेल त्यांनी दे हॅव टू बी केअरफुल. आणखीन त्यावेळेला लॅबोरेटरी टेस्टिंगमध्ये पण तुम्ही नुसती फास्टिंग ब्लड शुगर केली तर त्याच्यामुळे डायग्नोस नाही होत डायबिटीस. त्याच्यासाठी स्पेशल टेस्ट करायला लागतात. म्हणून त्याच्यासाठी हल्ली A1C आलेली आहे की ॲव्हरेज शुगर 3 महिन्यामध्ये किती होती या माणसाची. तर पूर्वीच्या काळी ती जेव्हा नव्हती टेस्ट तेव्हा फक्त फास्टिंग शुगर करत होते. त्यामुळे खूप लोकांना कळायचं पण नाही ॲडव्हान्स झाल्याशिवाय की आपल्याला डायबिटीस झाला आहे म्हणून. पण ओके, म्हणजे सिम्पटम्स असे क्लिअर नाही आहेत प्री डायबिटीससाठी. हां, पण ॲडव्हान्स डायबिटीस झाल्यानंतर मात्र कळायला लागतं की युरिनची प्रमाण वाढतं, म्हणजे बरेच वेळा युरिनला जायला लागतं किंवा इतर सिम्पटम्स व्हायला लागतात की डायबिटीसमुळे ज्या इतर सिस्टीम्स, म्हणजे डायबिटीसच्या फंडामेंटल कारणामुळे ज्या सगळ्या सिस्टीम्सवरती परिणाम व्हायला लागतो की आपले डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती परिणाम होतो. माणूस दमतो लवकर, दिवसभर काम एवढं करू शकत नाही. त्यानंतर स्लो डाऊन होतो, तेवढं जेवढं पूर्वी ॲजिलिटी होती तेवढी राहत नाही. अशा बऱ्याच गोष्टी होतात माणसाला की ज्याच्यामुळे पण त्या गोष्टी हळूहळू होतात. त्यामुळे माणसाला कळत नाही की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लॅबोरेटरी टेस्टिंग नव्हतं तेव्हा तुला माहिती आहे का कसं लोकांना डायबिटीज झालं आहे ते कळत होतं. ते युरिनला जर मुंग्या लागल्या तर समजायचं की डायबिटीस झाला म्हणजे त्यावेळेला. पण तेव्हा तर म्हणजे फार उशीर झालेला आहे, खूप उशीर झालेला असायचा त्यावेळेला. तर म्हणजे खरं A1C ही फार चांगली टेस्ट म्हणावी. खूप स्टँडर्ड टेस्ट आहे, बेसिक टेस्ट निर्माण झालेली आहे आता. वा. जगभरामध्ये आजकाल जर कुठला डिझीज असेल एवढ्या चर्चेमध्ये, मला वाटतं डायबिटीजच आहे. म्हणजे डायबिटीजबद्दल ऐकायलाही मिळतं आहे, डायबिटीजबद्दल भरपूर वाचायला मिळतं. असं का झालं आहे मागच्या 10-20 वर्षात? जास्त मागच्या 10-20 वर्षात अवेअरनेस खूप वाढला. दुसरी गोष्ट म्हणजे जसजसं आता जीवनशैली बदलत गेली, संबंध जगातल्या लोकांची जीवनशैली बदलत गेली. म्हणजे हे 1950, 60, 70 पासून चालूच आहे. इनफॅक्ट 100 वर्षापासून सुरू झालं, ज्या वेळेला म्हणजे भारतात स्पेशली ज्या वेळेला विलेजेसमधून शहरात लोक यायला लागले आणि इलेक्ट्रिसिटी चा शोध लागला, त्यावेळेला गावागावात चक्क्या निर्माण झाल्या. त्यामुळे हातसडीचे तांदूळ नाही, मिलमध्ये पॉलिश केलेले तांदूळ, गहू, त्यानंतर ते अतिशय फाईन फ्लावर, आणखीन कुकिंगचे मेथड्स बदलले की पूर्वी लाकडावरती करत होते, मग गॅस आला, आणखीन मग इलेक्ट्रिसिटीवरती करायला लागले. त्यामुळे कुकिंग खूप फास्ट करायला लागलं, प्रेशर कुकर्स आले. त्यानंतर रेस्टॉरंट्स आली, जिकडे तिकडे लोक बाहेर खायला लागले. आणखीन स्ट्रेस वाढला, लोकांना रात्रंदिवस काम करायला लागले. टेलिव्हिजन आल्यामुळे लोकांना अजून जास्ती वस्तूंची हाव वाढली, त्यामुळे त्यांना कामही वाढलं, त्यांचं सगळ्या दृष्टीने कामं वाढली माणसांची. आणखीन रात्रंदिवस काम करायला लागले लोक. एक्सरसाइजचं प्रमाण कमी झालं. या सगळ्यांचा हे होऊन हळूहळू डायबिटीसचं प्रमाण वाढत गेलं आणि अजून वाढतं आहे. कारण लोक जास्तीत जास्त सिडेंटरी व्हायला लागले, त्यांची वजनं वाढायला लागलेली आहेत. आणखीन ज्या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं आहे ते पण अजून दिलं जात नाही इनफ. पण तरी यंगर जनरेशन इज गेटिंग बेटर, दे आर गेटिंग द मेसेज ऑलरेडी